हल सामन्याला होते सुरुवात. चिपळाई क्रिकेट क्लब चिपळे आणि आई गावदेवी नेरेपाडा या दोन संघादरम्यान ग्रुप एफ फ गटामधील हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी सागर मात्रे आणि शशिकांत पाटील. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय संदीप रोडपालकर. नेरेपाडा अगदी बाजूचंच गाव आहे, त्यामुळे मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग या क्रीडांगणावर जमा झाला असेल. सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. संदीप पुन्हा एकदा राऊंड स्टम्प्सला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पाठच्या टो एंडला लागला. प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. मिडॉनच्या दिशेमध्ये ही सिंगल एकवटली जाते. धावसंख्यावर पाहतोय संत गतीनं सुरुवात केली. इकडे 3 धावा धावफलकावर आहेत. सुरुवातीला आपण सी ग्रुपमधील 3 सामने कव्हर केले आणि आता मात्र फ्रेश स्लॉट्स एफ गट फ गटामधील हा पहिला सामना. संदीप रोडपालकर मोठं नाव आहे. नेरेपाडा संघ म्हटला की खरं तर नेहमीच उपयुक्त गोलंदाज ठरलेत संदीप. थोडासा दुरून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर स्ट्रोक खेळला होता. जागेवरूनच बनवण्याचा प्रयत्न. याच्यामध्ये हा चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. चांगला बॉल. डॉट चेंडूची समाप्ती. पहिलं सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे संपूर्णपणे. आपण पाहिलं तर 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर, 9 आतमध्ये आहेत आणि क्षेत्ररक्षणाची मर्यादा असणाऱ्या या षटकामध्ये आपण पाहिलं तर बिनधास्तपणे खेळण्याची मुभा मात्र फलंदाजांना असते. शशिकांत ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. यावेळेस आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. सुपर बॉलिंग. पॉवर प्ले मध्ये सर्कलचं रिस्ट्रिक्शन असताना मात्र टिचून गोलंदाजी केली जाते ती संदीप कडून. चांगली स्टार्ट मिळाली नेरेपाडा संघाला गोलंदाजीच्या माध्यमातून. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मात्र घेण्यात आलाय आणि आतापर्यंत मात्र थांबवलंय चिपळे संघाला. लोवा फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय कव्हर्सला. थोडंसं मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते. लॉंग ऑफ द फिल्डर एक्स्ट्रा कव्हर पर्यंत पोहोचलाय आणि कौरप करत मात्र तेवढाच वेगानं फेकी येते. 2 धावा तोपर्यंत पूर्ण केल्या जातील. दुहेरी धावांचं योगदान. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. इनफिल्ड मध्ये तुम्ही बीट केलात इनफिल्डच्या फिल्डर्सना तर तुम्हाला रन्स मिळतील. पहिल्या 2 पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये खास करून सलामीवीरांना याच कामासाठी पुढे पाठवलं जातं, जेणेकरून सर्कल फोडली जातात. फुल टॉस आहे. टॅप केले बॉलला. चुकीचं शॉट सिलेक्शन मी तर म्हणेन. समोर खेळण्याचा प्रयत्न. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. फुल टॉस बॉल तुम्हाला ड्राईव्ह करायला हवा होता, तो थोडासा टॅप करण्याचा प्रयत्न मात्र केला आणि त्याचमुळे जास्त धावा मिळाल्या नाहीत या बॉलवर. सिंगल रन धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. संदीप रोडपालकरचं षटक मात्र नक्कीच चांगलं राहिलंय ते आई गावदेवी नेरेपाडा संघाच्या दृष्टिकोनातून. P2चं आणखीन एक षटक येईल. या ओव्हरमध्ये 3 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतील, परंतु दोनही सलामीवीर जे आक्रमक ओळखले जातात चिपळे संघाचे सागर मात्रे आणि शशिकांत पाटील, या दोन्ही सलामीवीरांना मात्र थांबवण्यामध्ये यश प्राप्त केलंय ते गोलंदाज संदीप यांनी. हे दुसरं षटक मात्र पाहूया. निदान या ओव्हरमध्ये तरी भरपाई करावी लागेल ते चिपळे संघाला, कारण सर्कलचं रिस्ट्रिक्शन म्हटलं की बिंदासपणे खेळायचं. समोर अगदी फ्रंट फुटला जाऊन ड्राईव्ह लगवायचे, पुल हुकचे शॉट्स बिंदास खेळायचे. मग बऱ्याच वेळेला कधी कधी मिसटायमिंग स्ट्रोक सुद्धा वॅकंट एरियामध्ये पडतात. या पहिल्या सुरुवातीच्या 2 ओव्हर्समध्ये त्याचा लाभ घ्यायचा. या सगळ्या गोष्टी खरं तर प्रमुख फलंदाजांनी करायच्या असतात, परंतु आतापर्यंत अपयश जरूर आले. एकही बाउंड्री आलेली नाहीये आणि जास्तीत जास्त जेवढा चौकार षटकार तुम्हाला पहिल्या 2 ओव्हर्समध्ये कव्हरअप करता येतील तेवढं मात्र सेट करून जाता तुम्ही. मधल्या फळीतील फलंदाजांसाठी एक वाट तयार करता आणि ती वाट पकडूनच मात्र मधल्या फळीतील फलंदाज मग शेवटला हार्ड हिटर बॅटर मात्र एक चांगला मुलामा देतात त्या मॅचमध्ये धावांना. या सगळ्या गोष्टी मात्र पूर्ण सेटअपमध्ये पूर्ण फुल प्रूफ प्लॅनिंगनं मात्र कराव्या लागतात. दुसरं षटक ओव्हर द विकेटनं ड्राईव्ह केलाय. कव्हर्सला एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि इकडे मात्र पहिला धक्का लागेल. फलंदाज बाद होईल. रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का चिपळे संघाला.
गेला होता, सिंगल मिळेल 1 रन. आतापर्यंत पॉवर प्लेचं षटक सुरू आहे असं जाणवतच नाहीये मुळात, कारण आतापर्यंत संपूर्णपणे गोलंदाजांचा दबदबा या मॅच मध्ये राहिलाय. संथ आणि सावध सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ती चिपळाई क्रिकेट क्लब चिपळे संघाची. ज्युनियर मच्छिंद्र गोलंदाजी मार्कवर. 7 धावा आहेत चिपळे संघाच्या धावफलकावर. सोडून दिला होता हा चेंडू. ओ व्हॉट अ फील्डिंग, चांगले एफर्ट्स त्या ठिकाणी, अन्यथा लॉंग स्टॉप गेला असा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा जरूर आलाय, परंतु या 5 कदाचित मिळाल्या असत्या व्हाईट बॉल मध्ये, कारण आउटफील्ड आपण पाहतोय अगदी रोलिंग केली आहे, खेपटी सुंदर आहे. आणि त्याचमुळे इकडे कमालीचे एफर्ट शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होते, त्यांनी मात्र हा स्टॉप केला चेंडू. नऊ धावा धावफलकावर चिपळे संघाच्या. शांत क्रिकेट सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहे. ओ शॉट ऑफ लाईन होता, बॅकफुट वरून पूल केलाय, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू जाईल सीमारेषेच्या दिशेनं. 4 धावांकरता पहिला चौकार. वेलकम फॉर चिपळे टीम. पहिला चौकार चिपळे टीम साठी येत असताना. ओ सुंदर ड्राइव्ह आहे, कव्हर्सला भेदत बॉल चाललाय, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. बॅक टू बॅक सागरच्या बॅट मधून येतोय हा दुसरा चौकार. भेदलं जात आहे. चक्रव्यूह लावलं होतं ना याच्यामध्ये, मात्र सागर मात्र थोडासा यशस्वी होत असताना हे चक्रव्यूह भेदण्यामध्ये हेच करायचं असतं खरं तर ओपनिंग पेयर सलामीवीर प्रमुख फलंदाजांनी, आणि त्याच्यामध्ये यश येत असताना 17 धावा झाल्या चिपळे संघाच्या धावफलकावर. सुंदर बॅटिंग सध्याच्या घडीला 5 बॉल मध्ये 12 धावांचं योगदान सागर मात्रेचं. पुढे सरसाबत ड्राईव्ह केला ऑन साईडला मिड विकेट कडे. लॉंग ऑनचा फिल्डर त्याचप्रमाणे स्क्वेअर लेगचा फिल्डर दोघं एकाच जागी पोहोचले, तोपर्यंत मात्र दुहेरी धावांचं योगदान. मॅच चालू केली आता सागरनं. 19 धावा धावफलकावर, 19 ऑन बोर्ड. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या होत्या, या ओव्हरमध्ये आतापर्यंत 13 धावा आल्यात, आणि फार गरजेचं सुद्धा होतं थोडंसं एनर्जेटिक खेळ आता मात्र करत असताना चिपळे संघाचा फलंदाज सागर. ज्युनियर मच्छिंद्र रोडपालकर षटकामधील शेवटचा चेंडू सादर करेल. ओ बाउन्सर अटेम्प्ट केला होता, बॅकफुट वरून कट केला समोर पॉइंटला. ओ बॅकअप नाहीये, आणि आता मात्र सगळंच विपरीत घडलंय. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे जाईल. यस पंचांचा इशारा 5. यस 5 धावा, आणि 5 धावांचा बोनस मात्र मिळतोय या ठिकाणी चिपळे टीमला. आणि चांगलं क्षेत्ररक्षण होऊन सुद्धा खरं तर बॅकअप नव्हतं, आणि त्याचमुळे इकडे मात्र ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये आलेल्या या पंजाना 2 षटकांच्या समाप्तीनंतर चिपळे संघ 24-1. थोडासा आता मात्र विचार करावा लागेल, थ्रो एवढा वेगात खरंच जरुरीचा होता का, आणि त्याचबरोबर बॅकअप सुद्धा प्रॉपर झालं नाही, कव्हरअप झालं नाही, आणि त्याचमुळे इकडे मात्र जे प्रेशर बनवलं होतं ना पहिल्या ओव्हरमध्ये संदीप रोडपालकर यांनी, हे प्रेशर आता मात्र रिलीज झालंय, हटलंय. आता मात्र बिनधास्तपणे खेळण्यासाठी आता तयार झालाय तो चिपळे संघ. 2 ओव्हर्स नंतर 12च्या सरासरीनं 24 धाबा आल्यात. चला थोडं स्पीडअप करत राहा. तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात होईल. मागच्या ओव्हरमध्ये तब्बल 18 धाबा खर्च कराव्या लागल्या ज्युनियर मच्छिंद्र रोडपालकर यांना. तिसरं षटक पुन्हा एकदा संदीप रोडपालकर येतात. अगदी पहिल्याच ओव्हरमधला खेळ त्यांना पुन्हा एकदा करून दाखवावा लागेल, कारण आता मॅच मध्ये कमबॅक नेरे पडायचं गरजेचं आहे. राऊंड आडवा पॅटर्न ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करणारा अप्रतिम फटका, बॉल सीमा पार षटकार.
स्वागत केलं संदीप रोडपालकर ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा दिल्या होत्या. त्याच्या पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर्स, कोणतीही धाव मिळणार नाहीये. विकेटवरच चेंडू राहिलाय घरंगळत आणि कोणतीही धाव नाहीये. षटकारानंतर मात्र कमबॅक पाहायला मिळेल ते संदीप यांचं. तिसरं षटक सुरू आहे. स्कोर कार्डवर चिपळे संघ 30 धावा. हळूहळू चांगल्या धावसंख्येकडे आता मात्र वाटचाल करत असताना चिपळे सर्कलचं रिस्ट्रिक्शन हटलंय. क्षेत्ररक्षणाची मर्यादा मात्र समाप्त झाले. राऊंड स्टंप्सनं हा बॉल लोवर फुल टॉस ड्राईव्ह केला. लॉंग ऑफला सिंगल मिळेल. स्ट्राईक रोटेट करत असताना सागर 31 धावा धाव फलकावर. अजित पहिल्यांदाच स्ट्राईक एंडला जातील, चेंडू फेस करतील. समोर संदीप रोडपालकर आहेत. मोठा अनुभव आहे संदीप यांच्याकडे. बऱ्याच वेळेला अंडर प्रेशर बॉलिंग, मॅचेस कशा हाताळायच्या, या सगळ्या गोष्टी गेले कित्येक वर्ष सातत्यानं ते करत आलेत. हो, चांगला बॉल खोलात टाकला होता. यॉर्क केलं होतं भन्नाट. या ठिकाणी डिलिव्हरी मात्र पाहायला मिळाली, परंतु त्याचा सुद्धा बचाव केला तो अजित यांनी आणि ही सिंगल मात्र घेतली. सध्याच्या घडीला अजितला हेच करावं लागेल. जास्त जास्त स्ट्राईक सागर मात्रेकडे कशी जाईल हेच सध्याच्या घडीला त्याची जबाबदारी असेल. ते त्याला करावं लागेल. स्कोर कार्डवर 32 धावा लागल्यात. राऊंड स्टंप्स हा ड्राईव्ह लॉंग ऑन कडे येईल. सिंगल मिळते. एकेरी धाव. इकडे थोडासा ओव्हर थ्रो, परंतु जास्त धोका नाहीये. 33 धावा धाव फलकावर. पहिल्या बॉलवर षटकार पडला होता आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मागच्या 4 बॉलमध्ये फक्त 3च धावा आल्यात. कमबॅक कसं करायचं तर हे अनुभवी गोलंदाजच करू शकतात. कारण बऱ्याच वेळेला पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर नवोदित गोलंदाज अक्षरशः गोंधळून जातात. मग एखादं महागडं षटक मात्र पाहायला मिळत असतं. चांगला बॉल, हलकीशी अपील त्या ठिकाणी पाहायला मिळाली. सिंगल जरूर येते. लेग बायचा इशारा. एक्स्ट्राज मध्ये बढोतरी होईल. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर चिपळाई क्रिकेट क्लब चिपळे संघाची धावसंख्या 1 गडी बाद 34 धावा. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जाईल आणि तोपर्यंत आपण जाऊया संपूर्ण रायगड मधील एक नामवंत डीजे ऐकूया त्यांच्या मुखातून संगीत. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल अक्कुर्ली क्रिकेट संघाचे खंदे समर्थक आणि मित्रांनो, जिथे जिथे अक्कुर्ली संघ आपण पाहतो ना, त्या अक्कुर्ली संघाला नेहमीच ज्यांचा दमदार योगदान राहिलाय, असे दमदार नेतृत्व गेली 25 वर्ष त्यांना विद्यमान सदस्य म्हणून आपण पाहतो आणि सातत्याने त्यांना बिनविरोध आपण खऱ्या अर्थानं ग्रामपंचायत सदस्य म्हणून आपण पाहतो. असे दमदार नेतृत्व जयेंद्र शेठ पाटील अक्कुर्ली यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आणि त्यांच्या वतीनं सँडी पालकर, प्रवीण गायकर आणि MD गडगे यांच्यासाठी 2000 रुपयाचा पारितोषिक आलाय. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आणि काही क्षणातच त्यांचा संघ देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये अक्कुर्ली क्रिकेट संघ पाहायला मिळेल. कारण आज त्यांचे मित्र तुम्ही पाहताय सत्यवानजी धर्मेकर साहेब उपसरपंच आज नाही आहेत, कारण त्यांचे पक्के मित्र म्हणून ज्यांची आपण ओळख पाहतो आणि एवन जोडीच्या माध्यमातून नेहमीच दमदार योगदान राहिलंय अक्कुर्ली क्रिकेट संघाला. असे दमदार बिनविरोध ज्यांना 25 वर्ष सदस्य होण्याचं सौभाग्य लाभलं ते जयेंद्र शेठ पाटील साहेब, यावं आपलं सहर्ष स्वागत. पनवेल तालुक्यात हाय तोड्याशी पण स्वभाव लई त्याचा साधा. पनवेल तालुक्यात हाय तोड्याशी पण स्वभाव लई त्याचा साधा. पुरा करीतो आपला वादा कोपरोली गावचा रोशन दादा. पुरा करीतो आपला वादा युवा नेता रोशन दादा. टीम स्क्वॉड आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीनवर. चिपळे संघ 3 ओव्हर्सनंतर 34 धावा धाव फलकावर आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असेल. करंट रन रेट आपण पाहिलं तर 11.33. सुरुवात चांगली झाली होती. संदीप रोडपालकरच्या पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा आल्या होत्या. त्यानंतर ज्युनियर मच्छिंद्र रोडपालकर 18 धावा खर्च कराव्या लागल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा संदीप रोडपालकरच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं 10 धावा येताना. आणि आता मात्र सचिन रोडपालकर 4थं षटक घेऊन ओव्हर द विकेट. लेंथ बॉल होता, गुडलेन स्पॉटवर पडला आणि काय उसळला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. सध्याच्या घडीला आपण पाहिलं अनेक यंगस्टार अनेक संघांमध्ये खूप दमदार परफॉर्मन्स देत असताना, त्यामुळं
अनुभव आणि यंग जनरेशन याचा मिलाप जर एखाद्या संघामध्ये आपल्याला प्रॉपर पाहायला मिळाला ना, तो संघ अनेक स्पर्धा जिंकत असतो. शॉट ऑफ लाईन होता, फटका फसलाय, बॉल हवेत आहे, शॉट फायनलला संधी. धावला होता बॅकवर्ड स्क्वेअर लेग पर्यंत, परंतु रन्स मिळतील इकडे. त्या दोन चांगला प्रयत्न होता, परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत आणि त्याचमुळे हा शेल पर्यंत कॅरी करता आले नाहीयेत. 2 रन्स ना टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. एका बाजूला चिपळाई क्रिकेट क्लब चिपळे आणि दुसऱ्या बाजूला आई गावदेवी नेरेपाडा. 36 धावा धावफलकावर 5 ओव्हरच्या मॅच मध्ये फ गटामधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन रोडपालकर राईट आर्म ओव्हर द विकेट ना. ऑन साइडला कडा प्रहार पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून भिरकावून दिला, अजितच्या बॅट मधून येतोय हा उत्तुंग षटकार. पॉवर पॅक धमाका, स्ट्रॉंग पॉवर हिटिंग बॅटिंग फ्रॉम अजित. षटकारानं टीमची टोटल 42 42 या आकड्यावर. थोडस दडपण आता सचिन रोडपालकरचं वाढलं असेल या षटकारानंतर. काहीतरी वेगळं करावं लागेल. शॉट ऑफ लाईन होता, थोडासा अर्ध्या पिचवर आपटला होता, बॉल थोडा खाली राहिला. कदाचित ज्या उंचीची अपेक्षा केली असेल अजितनं त्याही पेक्षा थोडासा खाली राहिला आणि चेंडू निघून गेला विकेट कीपरकडे. डॉट बॉल. षटकारानंतर चांगलं कमबॅक म्हणावं लागेल ते गोलंदाज सचिन रोडपालकरचं. 4थं षटक सुरू आहे. 42 धावा चांगली टोटल चिपळे संघाच्या धावफलकावर. आणखीन एक शॉट ऑफ लाईन होता, अकूट टप्प्याचा बॉल, त्याला केलाय पूल. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू जाईल सीमारेषा पार. आणखीन एक दर्जेदार षटकार. यांच्या वतीनं एमडी गडगे सर, प्रवीण गायकर आणि सँडी पालकर यांच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आणि या स्पर्धेसाठी त्यांच्या वतीनं 5000 रुपयाचं योगदान इथे देण्यात आलंय. आणि काही क्षणातच त्यांचे देखील या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल यावं आपलं सहर्ष स्वागत. अंबिवली और गावदेवी अमोल एक्वा चैंपियन, गावदेवी चैंपियन वाकड़ी टीम के कप्तान टॉस के लिए संपर्क करे. धन्यवाद. 54 धावा झाल्यात 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. मागचं षटक मात्र कमालीचं महागडं ठरलं. 20 धावा तब्बल त्या ओव्हरमध्ये येताना दिसल्या, त्याच्यामध्ये 3 षटकार सचिन रोडपालकर यांच्या अगेन्स्ट आणि त्याचमुळे एक मोठं षटक दुसऱ्या ओव्हरमध्ये ज्युनियर मच्छिंद्र रोडपालकर, त्यांनी 18 धावा दिल्या होत्या. 2 गोलंदाजांनी 2 ओव्हर्समध्ये 38 दिल्यात आणि 2 षटकं टाकली ती संदीप रोडपालकर यांनी, त्यांनी 2 ओव्हर्समध्ये 16 धावा दिल्या होत्या. शेवटचं षटक किरू शेळके येतोय, 5वं आणि अंतिम षटक असेल. 54 धावा झाल्या, तिकडे 10-12 धावा जरी आल्या तरी मी म्हणेन 65 प्लस फार मोठी टोटल ठरू शकेल या मॅच मैदानावरची. थोडंसं कठीण होऊ शकेल दुसऱ्या सत्रामध्ये, परंतु कुठेतरी किरूला आता मात्र भन्नाट बॉलिंग करावी लागेल. या ओव्हरमध्ये एक चांगलं षटक, ज्या ओव्हरमध्ये निदान 60च्या खाली जर थांबवता आल्या धावा तर त्या थोडंसं मोमेंटम शिफ्ट होऊ शकेल नेरेपाडा संघाकडे.
आणि त्याचाच तोच धागा पकडून मात्र दुसऱ्या सत्रामध्ये थोडासा आत्मविश्वास वाढू शकेल, परंतु त्यासाठी या ओव्हरमध्ये मात्र कसून बॉलिंग करावी लागेल. व्हाईट बॉलचा इशारा. हाऊस दॅटची अपील केली होती खरं तर किरूनं, परंतु पंचांनी लगेच त्याला प्रतिक्रिया सुद्धा दिली. राऊंड स्टंप्सनं हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर वळला होता. घरचं मैदान आहे त्याच्यासाठी सराव आहे रोजचा याच मैदानावर किरूचा. ओ अडबा बॅट ऑन साइडला स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधून बॉलला पाठवून दिले ते सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. आणखीन एक दर्जेदार षटकार. फिफ्टी रन स्टँडिंग पार्टनरशिप. 55 धावांची भागीदारी या षटकारानंतर मात्र मैदानामध्ये अजित आणि सागर मध्ये सुपर बॅटिंग. सुरुवात थोडीशी खराब झाली होती या संघाची, परंतु तदनंतर मात्र डाव सावरलाय दोघांनी. इकडे मात्र चान्स आहे स्वतः पहा बॉलिंग व धावत जाऊन फॉलो थ्रू मध्ये चेल पकडण्याची संधी होती, परंतु ही संधी मात्र दवडली आणि इकडे मात्र हा चेल भूमीला दान होत असताना एक धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 62 62 धावा धाव फलकावर. अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील. किरूचा हाही बॉल भिरकावून दिला डाऊन दी ग्राउंड. स्ट्रेट ड्राईव्ह सीमा रेषेच्या पलीकडे जाईल. उत्तुंग षटकार. बॉलिंग सध्याच्या घडीला होत असताना आणि त्याचाच फायदा मात्र उठवला गेला. टोटल मूव्स टू 68. 68 धावा धाव फलकावर. आता ही फार मोठी टोटल बनले आणि त्याचमुळे थोडंसं टेन्शन वाढलंय त्या आई गावदेवी नेरेपाडा या संघाचं. चला थोडं स्पीडअप करा. रात्रीची स्पर्धा आहे, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. तीन बॉल मध्ये किरून 14 धावा मोजल्यात. आणखीन एक मोठं षटक मात्र येत असताना नेरेपाडा संघाच्या दृष्टिकोनातून. अगोदरच या अगोदर आपण पाहिलं एक 18 धावांचं षटक मिळालं. चिपळे संघाला एक 20 धावांचं षटक मिळालं आणि हेही षटक त्याच दिशेनं मात्र जात असताना तर दुसऱ्या सत्रामध्ये घाम गाळावा लागेल तो नेरेपाडा संघाला. सोपं नाहीये. एकदा तुम्ही 70च्या पुढे धावसंख्या गेली तर ती आस्किंग रन रेट वाढतो. चेसिंग करत असताना मात्र थोडंसं दडपण असतं प्रत्येक फलंदाजाच्या मनामध्ये. ड्राईव्ह केलाय बडॉन कडून लॉंग ऑन कडे जात असताना थोडंसं खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. तोपर्यंत मात्र दुहेरी धाव या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मध्ये जाऊन पोहोचली ती 70 या आकड्यावर. 70 ऑन बोर्ड. मोठी धावसंख्या. चिपळाई क्रिकेट क्लब चिपळे पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा होत्या संघाच्या आणि त्यानंतर मात्र हा बाउन्स बॅक पाहायला मिळालाय. लॉंग ऑन कडे हा चेंडू. इकडे मात्र थ्रो स्ट्रायकर एंडकडे, त्यामुळं सिंगलच मिळेल. 71 71 धावा आता मात्र असेल या षटकामधील शेवटचा चेंडू. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. किरू शेख 17 धावा आतापर्यंत मोजल्यात. शेवटच्या चेंडूवर काय लिहिलंय? हो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू निघून गेला. विकेट कीपर कडे डॉट बॉल. फ्रेफर रिव्ह्यू घेण्यात आलाय व्हाईट बॉल साठी फ्रॉम बॅटिंग टीम. चॅलेंज केले अंपायरच्या डिसिजनला. चेक केलं जाईल एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून. हा निर्णय तुमच्या टीव्ही स्क्रीनवर जरूर येईल. शेवटचा बॉल व्हाईट बॉल आहे की नाही यासाठी रिव्ह्यूचा वापर करण्यात आलाय, कारण लास्ट बॉल होता. रिव्ह्यू संपवायचा कुठे त्यासाठी सुद्धा खरं तर हा विचार केला गेला असेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी, त्यामुळं
71 फायनल टोटल आणि 30 बॉल मध्ये 72 धावांची गरज आहे. 5 ओव्हर्स आणि 72 धावा. थोडा घाम गाळावा लागेल. नेरेपाडा संघ अगदी जवळचा आहे, हकेच्या अंतरावर. खरं तर चालत जाऊन सुद्धा तुम्ही पोहोचू शकता. त्यामुळे मोठ्या संख्येने खरं तर नेरेपाडा त्यांचे समर्थक मात्र या क्रीडांगणावर आले असतील आणि त्यांच्या समोर घरच्या प्रेक्षकांसमोर मात्र इकडे परफॉर्मन्स तुम्हाला चांगला द्यावा लागेल. आणि आता कसोटी आहे ती फलंदाजाची. परंतु काय घडणार दुसऱ्या सत्रामध्ये? 72 धावा चेस केल्या जाणार की चिपळाई क्रिकेट संघ चिपळे या धावांचा मात्र उत्तमरित्या बचाव करणार? ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर दुसरं सत्र जसं चालू होईल आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल तो मंगेशजी पाटील यांचा. थँक्यू. तर चला सँडी 11 आंबिवली संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. अमोल ॲक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी संघाचे संघनायक. आपण टॉस करण्यासाठी यावा. माजी सरपंच नानाशेठ पाटील, अमोल ॲक्वा वॉटर सप्लायचे सर्व यांनी पुरस्कृत केलेला संघ. तर टॉससाठी आम्ही विनंती करतो बघा, इनिंग ब्रेकमध्ये अमोल ॲक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी संघ आपला संघनायक पाठवा. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नानाशेठ पाटील, महेंद्र मस्कर साहेब आणि 40+ मास्टर भरत पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. यावं आपलं या व्यासपीठावरती आम्ही सहर्ष स्वागत करतो. तो सँडी 11 आंबिवली टीम के कप्तान टॉस बॉक्स में आइए. बघा विनंती करतो आम्ही अमोल ॲक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी क्रिकेट संघासाठी की आपला संघनायक पाठवा. जर बॉल डिलिव्हर झाला तर मात्र समोर कॅप्टनला टॉस विन दिला जाईल. ही महत्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तर चिपळाई 11 चिपळे क्रिकेट संघाची आपण स्पर्धा पाहिलीत मागच्या वर्षी नाईट फॉर्मॅटमध्ये मित्रांनो. त्या स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी करण्यात आपण पाहिलीत आणि गोल्डन ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं. ते स्वप्नीलबाई पाटील यांना विनंती असेल यावं व्यासपीठावरती. आणि दिनकर शेठ की मित्रांनो आपल्या डॉगीचा करताना त्यांचा एक पालीव कुत्रा होता आणि त्याचा वाढदिवस गोव्याला केला होता आणि 2.5 लाख खर्च त्यांच्या माध्यमातून करण्यात आला होता. दक्षबाई या नावाने मित्रांनो फेमस आहेत आणि त्यांचं इथे आगमन झालं. यावं आपलं सहर्ष स्वागत. तर पराग केक शॉपचे ओनर पराग आपलंही आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. सँडी 11 आंबिवली संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबा. अमोल ॲक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी संघाचे संघनायक या ठिकाणी हनुमान मस्कर या ठिकाणी आलेत. तत्पूर्वी आपण पाहताय माजी सरपंच नानाशेठ पाटील, अमोल ॲक्वा वॉटर सप्लायचे सर्व त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल या ठिकाणी महेंद्र मस्कर आणि 40+ मास्टर भरत पाटील या ठिकाणी आपण पाहताय. तर सन्माननीय चिपळे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच धनंजय दादा पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होईल. एका बाजूला पाहतो अमोल ॲक्वा 11 गावदेवी चॅम्पियन वाकडी विपक्ष सँडी 11 आंबिवली क्रिकेट संघ. सामना 5 षटकांचा असेल. त्यांच्या समीपेत पाहतो आमचे स्पर्धा ऑर्गनायझर रोहित पाटील, धनंजय दादा पाटील माजी उपसरपंच. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. आणि नाणेफेकीचा कौल सँडी 11 क्रिकेट संघ आंबिवली क्रिकेट संघ. आंबिवली क्रिकेट संघ नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. नाणेफेक संघाच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या दृष्टिकोनातून कितपत महत्त्वपूर्ण आहे? नाणेफेक जिंकली तर आम्ही फिल्डिंग करणार होतो, त्यामुळे आम्हाला जिंकत होतं नाणेफेक. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः तुम्ही फलंदाज क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आपण पाहतो सँडी 11 आंबिवली क्रिकेट संघ. फलंदाजी त्यांची वाकडी क्रिकेट संघ गावदेवी चॅम्पियन वाकडी. फलंदाजी त्यांची भिस्त आहे. 5 षटकांचा सामना असेल. 5 षटकामध्ये कितपत रोखण्याचा तुमचा त्यांना प्रयत्न असेल? 50-55 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. गावदेवी क्रिकेट संघ कोपरवली आयोजित पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 पर्व 10वे आहे आणि या स्पर्धेत तुम्हाला घटक होण्याची संधी प्राप्त झाली. कसं वाढलं आयोजन, काय सांगू शकाल आयोजनाबद्दल? आयोजन तर दरवर्षी चांगलाच असतो यांचा. यावेळी खेळायला संधी दरवर्षी देतात. आयोजन खूप चांगलं आहे. थँक्यू सो मच. संघनायक आपल्याला आता प्रथमतः फलंदाजी करायची आहे. नाणेफेक गमावलेली आहे. नाणेफेकीचा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता कोणता निर्णय स्वीकारला असता? आम्ही पण क्षेत्ररक्षण घेतो. आज गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली डे नाईट फॉर्मॅट आपण पाहतो खऱ्या अर्थाने. काही ठिकाणी डे स्पर्धा असतात, काही ठिकाणी नाईट स्पर्धा असतात खऱ्या अर्थाने. परंतु डे नाईटचा जो फॉर्मॅट आहे आमच्या गावदेवी क्रिकेट संघाचा, ही संकल्पना तुम्हाला कशी वाटली? आयोजन तर छानच असतं दरवर्षी, पण आम्हाला इथं खेळायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. नाणेफेकीचा कौल सँडी 11 क्रिकेट संघ आंबिवली क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकली. प्रथमतः क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ अमोल ॲक्वा गावदेवी चॅम्पियन वाकडी क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. तर थँक्यू सो मच महागुरु.
तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. मॅच पाहायला मिळतं एका साईडला संघ आणि गावदेवी नेरेपाडा आणि त्या संघाला फाईट करत असताना चिपलाई 11 चिपले या दोन संघांदरम्यान आपण लढत पाहतोय. लक्ष मोठा प्रवास पाथर दाब्यांचा लक्ष हा सेकंद 17 मध्ये पार करायचा आहे आणि गावदेवी नेरेपाडा टीमला त्याच्यामुळे स्टार्ट टी फॉर टॅट जसं तसं उत्तर हे सेकंद 17 मध्ये द्यावं लागेल नेरेपाडा टीमला. सलामीची जोडी खेळपट्टीवरती फलंदाज प्रल्हाद भगत आणि त्याला साथ देत असताना मच्छिंद्र ही जोडी सध्या खेळपट्टीवरती. गोलंदाज तयार प्रहार करण्याचा प्रयत्न ऑनसाइडला खेळला पावर सरकारचा षटक फटका चांगला अगदी बॉलच्या पायर हा पहिला दमदार बाबदार शानदार चौकार. गाणं प्रस्तुत केलं गीत तर निश्चित आनंद आमचे धनंजय दादा पाटील माजी उपसरपंच चिपले आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज नितीन डीजे तुमच्यासाठी दिलेला आहे. चौकाराला फलंदाज मच्छिंद्रच्या बॅटमधून वैयक्तिक 4 धाब्यानं अकाउंट ओपन केला. संघाची धाव संख्या पाहिली ना 5 या आकड्यावरती पहिला षटक या आणि या महत्वपूर्ण षटकामध्ये चांगली बॅटिंग चांगलं स्टार्ट आहे. बॅटिंग करत असताना नेरेपाडा टीमला अलाउन द कार्पेट हा फटका खेचला. ऑनसाइडला क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन मध्ये उत्साहातील फेकते तोपर्यंत सिंगलला प्राधान्य पण लक्ष मोठा हायस्ट टार्गेट सेट केला 2 दिवसामध्ये आपण पाहिलं तर सर्वाधिक जास्त टोटल हा उभा केला. बॅटिंग करत असताना नक्कीच चिपलाई 11 चिपले टीमला त्याचं प्रवृत्त द्यायचं जर असेल ना आणि गावदेवी नेरेपाडा टीमला तर चांगला खेळ साकारावा लागेल. त्याच्यासाठी चांगलं स्टार्ट हवा. पहिला पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये मजबूत स्थिती निर्माण करावी लागेल. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत उत्साहातील फेकती तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं जातं. सिंगल डबलला प्राधान्य देत असताना धावफलक अलतटवला सध्या नेरेपाडा टीमनं आणि संघाची धावसंख्या पाहिली संघ 7 या आकड्यावरती 7 धावा धावपुस्तकावरती. पहिलं षटक फेकत असताना गोलंदाज सागर मात्रे जो मुख्य ड्रम काढा बॉलिंग ट्रॅक वरती सागरला तुम्ही पाहता फलंदाजी दमदार झाली आणि त्याच्यानंतर गोलंदाजी करण्यासाठी पहिला षटक स्वतःवरती विश्वास ठेवला तेवढीच चांगली गोलंदाजी करत असताना आपण सागर मात्रे या गोलंदाजाला पाहतोय. इथे देखील सिंगल आले एकेरी धाबेला प्राधान्य आणि संघ जाऊन पोहोचला 8 या आकड्यावरती. पण अटॅकिंग क्रिकेट हा मोड अजमावा लागेल कारण की लक्ष मोठा प्रवास दूरचा आणि तो प्रवास जर सुखरूपपणे तुम्हाला करायचा ना तर हवाई रॅकेटचा वापर बाच मध्ये करावा लागेल. तर मात्र बॅटिंग करत असताना गावदेवी नेरेपाडा टीमला इनसाइड आउट केला गॅप सिलेक्शन करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत आणि तोपर्यंत सिंगलला प्राधान्य मागील आपण पाहिलं तर 4 बॉलवरती सिंगल आल्यात. पहिल्या षटकाचं केस समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना गावदेवी नेरेपाडा बिनबाद 9 या आकड्यावरती. पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे विद्यमान सरचिटणीस विश्वजित दादा पाटील साहेब यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. त्याचबरोबर कामगार क्षेत्राशी निगडीत असणारे हरेश शेठ फडके यांच्या वतीने सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. व्यासपीठावर आपण इथे पाहतो खऱ्या अर्थाने वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नानाशेठ पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. त्यानंतर अमोल एक्वा आमचे मित्र महेश मस्कर वाकडी आणि त्याचबरोबर वाकडी गावातील एक आदर्श क्रिकेटर आमचे मित्र भरत पाटील इथे उपस्थित आहेत. त्यानंतर शिर्के टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे सर्वे सर्वा जगदीश शिर्के साहेब आपण स्पर्धेकरता आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल आपलं आम्ही या स्पर्धेचे आमचे शिल्पकार 1212 रोशन शेठ पाटील त्याचबरोबर 8085 आदरणीय धनंजय शेठ पाटील वाकडी आणि साई रक्षा कंस्ट्रक्शनचे ओनर्स संतोष शेठ पाटील आकुर्ली यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. तर पहिल्या षटकाचा केस समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस नेरेपाडा हा संघ जाऊन पोहोचला 9 या आकड्यावरती. लक्ष मोठा प्रवास मोठा अटॅकिंग क्रिकेट करावा लागेल. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत थोडस पम्बलिंग झालं तोपर्यंत संधी साधली सिंगलला प्राधान्य दिला. एकेरी दुहेरी दाबेला प्राधान्य देत असताना संघ पुढे सरसावलाय. संघ डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचला 10 या आकड्यावरती. प्रहार करावा लागेल अभिनय तर कभी नाही. लक्ष मोठ्या पाथर दाब्यांचं लक्ष तुम्हाला पार करायचं त्याच्यामुळे तुम्हाला हवा रॅकेटचा वापर मॅच मध्ये करावा लागेल.
ऑन स्क्रीनवरती पाहिलं जाईल. थोडंसं गोलंदाजावरती आक्षेप घेतला. ऑफिशियल आमचे या स्पर्धेचे मुख्य आयोजक करते रोहित शेटपाडे यांच्या माध्यमातून पूर्णपणे पाहणी केली जाणार. त्याच्यानंतर नक्कीच योग्य तो निर्णय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहता प्रतीक पाटील हा दुसरा ट्रम कार्ड नक्कीच चिपळा 11 चिपळे टीमचा. समोर मच्छिंद्र प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत चिते पकडल्याचे संपला मच्छिंद्राचा खेळ. हा पहिला धक्का पाठी करत असताना गावदेवी नेरेपाडा टीमला. खर्च केल्या. समोर नवीन फलंदाज भावेश भगत थोडासा अपट्रॅक करत लाईन कराव्या पंचानं दंडित घोषित केलंय. टीस द वाईट अवंतर धाव जोडली जाईल. अवंतरच्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पहिली संघ 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 11 धावा धाव पुस्तकावरती. प्रहार मोठ्या फटक्या मॅच मध्ये हव्या सध्या बॅटिंग करत असताना गावदेवी नेरेपाडा संघाला. समोर भावेश फलंदाज इन ऍक्शन मध्ये गोलंदाज तयार. वेगवान बॉल इनसाइड आउट, फटका चांगला कव्हर मध्ये लॉक केलाय. दॅट इज अ मायटी पॉवरफुल हिट, ठोकलाय षटकार. पाकअप दिला गोलंदाज प्रतीक पाटीलला. मागील बॉल वरती षटकार, त्याच्यानंतर लगेच पाकअप दिला जिथे विकेट आली फलंदाज पाबेशी. आणि दुसरा धक्का बॅटिंग करत असताना गावदेवी नेरेपाडा टीमला. संघाची धावसंख्या पहिली संघ 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. षटक क्रमांक दुसरा मार्गाचा समीकरण पाहिलं तर 20 बॉल अजूनही 55 धावांची गरज. अटॅकिंग क्रिकेट थोडस विस्फोटक बाणा मॅच मध्ये अजमावा लागेल. जर सेकंड सत्रामध्ये हा लक्ष्य पार करायचा ना तर 2-1 किंवा 2 मोठ्या फलंदाजांना चांगले इनिंग मैदानाच्या आतमध्ये साकारावे लागेल. जिथे आपण पाहिलं तर पहिल्या पूर्वार्धामध्ये सागर मात्रेनं वैयक्तिक 34 धावांचं योगदान दिलं आणि त्याच्यानंतर अजित मात्रेनं 29 धावांचं योगदान दिला. दोन्ही फलंदाजांना चांगला खेळ साकारला. त्याच्या कारणास्तव पहिल्या पूर्वार्धामध्ये दमदार बॅटिंग करत असताना एक चांगला टार्गेट सेट केला. तब्बल 71 धावा बनवत असताना 72 धावांचं लक्ष्य. लेटकट केल्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये फ्लाय सुरू झाला. यष्टीरक्षकाला चकवा देत असताना चेंडूची अडवणी केली आणि जिथे तुम्हाला ट्रॉट चेंडू पाहायला मिळेल. 5 चांगली गोलंदाजी करतोय सध्या प्रतीक पाटील. एक षटकार सुरू आला आणि त्याच्यानंतर बॅकअप देखील भरपूर चांगला दिला प्रतीक पाटीलला. मागे 2 बॉल निर्धाव फेकल्यात. 5 चेंडू मध्ये 8 धाबांना 2 धक्के प्रतीक पाटीलला या ओव्हर मध्ये दिलात. भरपूर चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यानं नियंत्रित अशी गोलंदाजी पाहायला मिळतं. समोर मच्छिंद्र वेगवान बॉल, पन्नाट वेग, लाऊड अपील देखील झाली. हा देखील तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळतं. षटक क्रमांक दुसरा समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस संघ 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. रायगड नितीनचं कौतुक करावं लागेल मंगेश खरे अर्थाने. बघा लोकनेते दिबा पाटील साहेब
आणि लोकनेते दीपा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वर्ण अक्षरामध्ये लिहिलं जाईल यासाठी रायगड, ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार, पालघर अशा 7 जिल्ह्यांनी खऱ्या अर्थाने संघर्ष केला आणि आमच्या आई एकविरा लाईव्ह इव्हेंट्सने पूर्णतः कव्हर केलेलं आहे की लोकनेते दीपा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपणा सर्वांचं सरसे स्वागत आहे. चिपलाई क्रिकेट संघाच्या गोलंदाजाला सुवर्ण संधी. प्रत्येक विकेटसाठी कामगार नेते हरेश शेठ फडके चिपले यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज इथे असणार आहे. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस फलकावरती धावा पाहिलं तर 17 धावा. लक्ष मोठं, समीकरण मोठ्या. 18 बॉल मध्ये करायच्यात 55 धावा. गावदेवी नेरेपाडा टीमला विस्फोटक खेळ साकारावा लागेल. जर इथे मोठे फटके आले नाही तर मॅच पासून दूर जाईल. बॅटिंग करत असताना नेरेपाडा, त्याच्यामुळे प्रहार मॅच मध्ये करावा लागेल. पहिला बॉल सर्ड मध्ये फेकण्याचा प्रयत्न, लो फुल टॉस होता. लावून द कार्पेट फटका डीप मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न फसलाय आणि हा तिसरा धक्का गावदेवी नेरेपाडा टीमला. रनआउटचा शिकार फलंदाज प्रल्हाद मैदानातून बाहेर. सांगणारे संगीत ऐकलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचं नाव स्वर्ण अक्षरामध्ये लिहिलं जाईल आणि ज्या वेळेस 24 जून ज्यावेळेस आपण संघर्ष केला भूमिपुत्राने, अनेकांनी विरोध सुद्धा करण्याचा प्रयत्न केला, परंतु निश्चित स्वरूपात तरी सुद्धा भूमिपुत्राने विरोधकांना आव्हान दिलं की भूमिपुत्रांचा तुम्ही आवाज किती दाबा, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला आम्हीच नाव देणार लोकनेते दिबा. थँक्यू सो मच. प्रहार केला पाठच्या प्रॉपर रडार मध्ये. ब्लॅक स्क्रीनच्या वरनं चेंडूला फेकून दिलाय. स्टँड अँड दिल्यावर स्टँड अँड डिस्पॅच ठोकलाय षटकार. वेलकम टू दीबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट. दीबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ. आला फलंदाज मच्छिंद्रच्या बॅट मधून ताबेला थोडस आता वेग देण्याचा प्रयत्न. हा देखील फटका थोडासा पाठची नरज घेत असताना चेंडू थर्ड मॅनला निघून चाललाय. चित्त दिलासा येईल. बॅटिंग करत असताना गावदेवी नेरेपाडा टीमला षटकारानंतर येतोय मच्छिंद्रच्या बॅट मधून चौकार. करतो मैदानाच्या आतमध्ये मच्छिंद्र. सर्व 3 विकेट गमावलात नेरेपाडा टीमना, तरी देखील संघर्ष मॅच मध्ये सत्ता करत असताना 15 बॉल 44 धाब्यांची गरज आहे. गोलंदाज या सेकंड स्पेल. सागरवरती प्रहार करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. लॉंग लेगला चेंडू निघून चला नॉन स्टॉप. मिळतील 4 सलग बॅक टू बॅक. हा दुसरा चौकार. स्वभाव लई त्याचा साधा, पनवेल तालुक्यात हाय तो डॅशिंग, पण स्वभाव लई त्याचा. 5 चांगली फलंदाजी करतोय फलंदाज मच्छिंद्र. वैयक्तिक टीमला सावरण्याचा प्रयत्न संकट मोचक केली नेरेपाडा टीम साठी साकारतोय. 32 आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. प्रभास 72 धाब्यांचा. सड मध्ये फेकला. या लेंथ वरती गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज सागर मात्रेला. त्या चेंडूला सन्मान दिला फलंदाज मच्छिंद्रनं. सिंगल आले. एका धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना, संघ जाऊन पोहोचला तब्बल 33 आकड्यावरती. बॅटिंग करत असताना गावदेवी नेरेपाडा. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल संदीप. हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये. दोन्ही साईडनं अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल, कारण की लक्ष मोठा. त्याच्यामुळे तुम्हाला हा लक्ष जर पार करायचा ना, तर दोन्ही साईडनं विस्फोटक खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. गोलंदाज सह्या पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. सेकंड स्पेल सागर मात्रे. अलाउन द कार्पेट ऑन साइडला खेळला. डीप मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट झाली. थोडासा लेसी क्रिकेट. थ्रो थोडी अचूक राहिली. थोपर्यंत चित्याच्या चपलाईने या 2 धाबा कंप्लीट केला. 2 धाब्याला प्राधान्य देत असताना संघ पुढे सरसावलाय. संघाची धाब संख्या पहिली 35. 35 आकड्यावरती गावदेवी नेरेपाडा.
चला ड्रिंक स्टॉल आपण मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरी संघ जाऊन पोहोचला 35 आकड्यावरती, जिथे 72 धाब्यांचा लक्ष होता महागुरु. आता पहिला येणारे 12 पाल आणि 37 धाब्यांची गरज. त्यांनी क्रिकेटचा आनंद घेत असताना शिवकर ग्रामपंचायतीचे कार्यसम्राट सरपंच, लोकनियुक्त सरपंच आणि शिवकर ग्रामपंचायतीच्या विकासाला गती आणि दिशा देण्याचं काम ज्या दमदार नेतृत्वाने खऱ्या अर्थाने सिद्ध करून दाखवलं ते आमचे परममित्र आनंददादा ढवळे साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या समेत आपण पाहतो 1212 रोशन शेठ पाटील, त्याचबरोबर 8085 धनंजय दादा पाटील, त्याचबरोबर जगदीश शिर्के साहेब, जगदीश पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शिवकर अरविंद माली, त्यानंतर आमचे परममित्र पराग ढवळे ते उपस्थित आहेत. धनंजय दादा पाटील माजी उपसरपंच चिपले, त्यानंतर नारायण शेठ पाटील, आदरणीय श्री नाना शेठ पाटील माजी सरपंच भाकडी, त्याचबरोबर महेश मस्कर क्रिकेटचा आनंद घेतात आपलं. आणि दिनकर शेठ पाटील चिपले दादा आपले मनपूर्वक सरचे स्वागत आहे. चा 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूंच्या अखेरी संघ 35 या आकड्यावरती. मागील षटकामध्ये चांगली बॅटिंग साकारली, जिथे थोडासा मॅच मध्ये पलटवार करत असताना गावदेवी नेरेपाडा येणारे 12 बॉल अजूनही 37 धाब्यांची गरज या मॅच मध्ये नेरेपाडा टीमला. मच्छिंद्राला शेवटपर्यंत खेळ करावा लागेल, कारण की त्यांना अगदी संकटमोचक केली साकले 2 चौकार 1 षटका आपण मच्छिंद्राच्या बॅट मधून पाहिला. आणि तोच फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय. गावदेवी नेरेपाडा टीम साठी 12 बॉल 37 धाब्यांची गरज. या बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज विजयचा वापर केला चिपला 11 चिपले टीमना. तिसरा ट्रम कार्ड आणि 4थं षटक फेकण्यासाठी सज्ज झालाय. पहिला बॉल हा प्रॅकर पुल केलाय, फुल सक्सेसफुल. मिड विकेटच्या ठोक्यावरनं चेंडूला फेकून दिलाय. 6 धाब्यांसाठी ठोकला षटकार. उदाहरण देतो फलंदाज सत्ता मच्छिंद्रा, त्याच्या बॅट मधून 2 षटकार 2 चौकार पाहिलेत. वैयक्तिक टीमला सावरण्याचा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये करत असताना पुन्हा प्रहार केला. अचूक तडाखा, अचूक धमाका, सलग बॅक टू बॅक हा 3रा षटकार. अगदी चांगली संकटमोचक केली मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना मच्छिंद्रा फलंदाज स्वतःवरती विश्वास ठेवला की रख हौसला मंजर भी आएगा, पासे के 5 चक्कर समंदर भी आएगा, थककर ना बैठे मंजिल के मुसाफिर तेरी मंजिल भी मिलेगी और जीतने का मजा भी आएगा. मॅच मध्ये संघर्ष करते 8 बॉल 27 धाब्यांची उपयुक्त केली साकारत असताना टीमला मजबूत स्थितीमध्ये नेण्याचा प्रयत्न सध्या नक्कीच नेरेपाडा टीम साठी करते फलंदाज मच्छिंद्रा. 10 बॉल 25 धाब्यांची गरज. सामना अजूनही बॅलन्स आहे. आता विकेटची गरज आहे, जिथे चिपले टीमला पहिला 17 दमदार बॅटिंग सुरू केली. सेकंड 17 मध्ये त्याचं उत्तर नेरेपाडा टीम देतोय. प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, इम्पॉर्टंट विकेट पकडल्याचे स्वतः गोलंदाजांना. तिथे संपला फलंदाज मच्छिंद्राचा खेळ. हा धक्का 4था बिग धक्का लागला बॅटिंग करत असताना गावदेवी नेरेपाडा टीमला. क्रिकेट संघ चिपले संघाच्या गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे बघा. प्रत्येक विकेट साठी कामगार क्षेत्राशी निगडीत असणारे हरेश शेठ फडके चिपले यांच्या वतीने प्रत्येकी विकेटला 1000 रुपयाचा कॅश प्राइज इथे जाहीर करण्यात आलेला आहे.
एकेकालचे नामवंत क्रिकेटर आकुर्ली मेघनाशेठ मस्कर यांचं इथे आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं 1-2 रोशन शेठ पाटील यांच्या वतीने सरसे स्वागत आहे. आणि संतोष शेठ आपल्याला इन्व्हाइट करतात. यावं आपण साई रक्षा कंस्ट्रक्शनचे ओनर्स जयेंद्र शेठ पाटील ज्यांना 5 वेळा बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य होण्याचं भाग्य लाभलं. आकुर्ली आपण यावं व्यासपीठावर तुमचंही मनपूर्वक स्वागत आहे. तर फलंदाज किरू शेळके मैदानात आतमध्ये दाखल झालाय. समीकरण पाहिलं येणारे 9 बॉल 25 धावांची गरज. चित्रा मच्छिंद्राची विकेट गेली. थोडासा मॅच मध्ये कमबॅक केला सध्या गोलंदाजी करत असताना चिपला 11 चिपले टीमना 9 बॉल 25 धावा. समोर किरू शेळके इन ऍक्शन मध्ये बॅकफुट वरती पंच केला. पटका चांगला लॉंग लेगला निघून चाललाय. मिळतील 4 फलंदाज. किरू शेळकेच्या बॅट मधून दमदार चौकार. वरती चौकार आल्या 4च्या मदतीने संघ 51 या आकड्यावरती. अजून 8 बॉल 21 धावांची गरज मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना गावदेवी नेरेपाडा टीमला पलटवार केला. मॅच मध्ये संघर्ष भरपूर चांगला ठेवला नेरेपाडा टीमना. पुन्हा एकदा त्या दिशेला फटका खेचण्याचा प्रयत्न. हो सुपर झेल पकडला. क्षेत्ररक्षक होते रोहित पाटील. अगदी चांगला झेल पकडला. जिथे धक्का लागला 5वा. बॅटिंग करत असताना नेरेपाडा टीमला फलंदाज मैदानात बाय झाला. समीकरण पाहिलं 7 बॉल 21 धावांची गरज. हा बॉल निर्णायक राहील. जर या बॉल वरती मोठा फटका आला तर मॅच मध्ये नक्कीच बनून राहील. तर मात्र नेरेपाडा संघ जर डॉट चंडाला तर मॅच मध्ये पकड निर्माण करेल. गोलंदाजी करत असताना चिपलाई 11 चिपले संघ. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहता विजय. पहिला 2 बॉल वरती महागुरु 2 षटकार. त्याच्यानंतर विकेट. त्याच्यानंतर चौका. त्याच्यानंतर विकेट. असं रस या मॅच मध्ये आपण या ओव्हर मध्ये पाहिला. फुलटॉस बॉल ऑन साइडला पटका. चांगला गॅप सिलेक्शन करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक होते मस्तक पे तस्तक. एक टप्पा बाउन्स ओव्हर द रफ. अंतिम बॉल वरती ठोकलाय चौकार. नेरे एनडी विभाग नेरे दोंद्रे विभागातील 2 प्रतिभाशाली अर्थात ताकदवर संघ आपण इथे पाहतो. एका बाजूला आई गावदेवी क्रिकेट संघ नेरेपाडा आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ चिपलाई क्रिकेट संघ चिपले. हे दोन्ही प्रतिभाशाली संघ आहेत. आणि रॉकस्टार या संघाबद्दल सांगायचं झालंय की बर्फाची लादी नाही. 2 संघ की सहजगत्या वितळून जातील. संघर्ष करणारे संघ आहेत. आणि त्यामुळेच या मैदानावर या सामन्यात खऱ्या अर्थाने आपणा सर्वांना खूप मोठा संघर्ष बघायला मिळणार आहे. नक्कीच करत महागुरु चांगला संघर्ष केला. दोन्ही संघांना रफन टफ 5 पाहायला मिळतात. प्रेक्षणीय लढत. एका साईडला चिपला त्याला फाईट करतो नेरेपाडा. 6 मध्ये 17 धावांची गरज. संघर्ष करावा लागेल. ना संघर्ष ना तकलीफ है. फिर क्या मजा जीने में. मेरे तूफान भी रुक जाएगा. छप लक्ष्य रहेगा सीने में. पसीने के साई से लिख के पन्ने कभी कोरे नहीं होते. जो करते हैं मेहनत पर मेहनत ना उनके सपने कभी अधूरे होते. जो संघाची जास्त मेहनत राहील ना तो संघ या सामन्यामध्ये विजय महोत्सव साजरा करे. मात्र कोणत्या संघाची मेहनत जास्त राहील. येणारे 6 बॉल 17 धावांची गरज. गावदेवी नेरेपाडा टीमला जिथे
4 षटकांच्या अखेरीत तब्बल 55 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. सेकंद 17 मध्ये भरपूर चांगला खेळ सध्या करत असताना नेरेपाडा 72 धाब्याचा लक्ष्य मागरू. सर्वाधिक जास्त 2 दिवस रात्रामध्ये आपण पाहिलं सर्वाधिक जास्त टार्गेट सेट केला चिपल्या टीमला. त्याचा उत्तर देखील भरपूर चांगलं दिलं नेरेपाडा टीमला. संघर्ष भरपूर 6 बॉल होता 17 धाब्यांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहिलं तर चौथा ट्रम्प कार्ड 5वा षटक फेकण्यासाठी अक्षय मात्रे ज्याचा वापर केला चिपला 11 चिपले टीमला. समोर फलंदाज पाहिलं जड मध्ये फेकला लाऊड अपील LPW चा शिकार फलंदाज बाद. 6वा धक्का नेरेपाडा टीमला. सर्वेश यांच्या वतीने गोलंदाजाला प्रत्येक विकेटसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. 5 बॉल आता 17 धाब्यांची गरज. येणारे डॉट चेंडू मॅच पासून दूर घेऊन जाईल. बॅटिंग करत असताना गावदेवी नेरेपाडा टीमला 6 विकेट गमावल्यात. मात्र आता अंतिम क्षणाची ते 5 मध्ये 17 धाब्यांची गरज. नवीन फलंदाज 8व्या क्रमांकासाठी इन झालाय समीर. हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अंतिम क्षणाला विजय महोत्सव साजरा करायचा असेल तर तुम्हाला अटॅकिंग क्रिकेट मोड आजमावा लागेल. गोलंदाज तयार. तेवढीच चांगली गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. गोलंदाज अक्षय मात्रेच्या माध्यमातून मागील 2 बॉल निर्धाव फेकले जिथे 6 मध्ये 17 धाब्यांची गरज सुरू होती आणि त्याच्यानंतर अगदी चांगली गोलंदाजी साकारत असताना मॅच मध्ये अक्षय मात्रे. पाच समीरचा विजय करता पोन्शत नाईट स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज प्राइजचा मानकरी ठरला. मात्र इथे विकेट मॅच मध्ये पकड निर्माण केले आणि संघ विजयाच्या उंबरठ्यावरती उभा आहे. तो मात्र चिपला 11 चिपले धक्का लागले 7वा. बॅटिंग करत असताना नेरेपाडा टीमला गावदेवी नेरेपाडा क्रिकेट संघाचा फलंदाज आणि त्याच्यासाठी पियुष केबल नेटवर्कचे ओनर्स संतोष शेठ मस्कर कोपरोली यांच्या वतीने प्रत्येकी षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. गरज 3 बॉल वरती 3 मोठे फटके हवे सध्या नेरेपाडा टीमला. एखादा डॉट चेंडू मॅच मध्ये पूर्णपणे पकड निर्माण करेल. गोलंदाजी करत असताना चिपले संघ प्रार करण्याचा प्रयत्न लावून द कार्पेट सिंगल कंप्लीट झाली. मॅच मध्ये पूर्णपणे पकड निर्माण केली. आता समीकरण पाहिला 2 बॉल आणि 16 धाब्यांची गरज. एखादा लक फॅक्टर हवा मॅच मध्ये पलटवार करण्यासाठी गावदेवी नेरेपाडा टीमला. मात्र तशा रीतीनं गोलंदाज घोडचूक करेल का हा मोठा प्रश्न. 2 बॉल आणि गरज मॅच मध्ये 16 धाब्यांची. 2 बॉल 16चं समीकरण फिल्डिंगची रचना लगेच चेंज करण्याचा प्रयत्न सध्या चिपले संघ करतोय. लॉंग लेगला करत क्षेत्रक्षण इथे सजवलाय. समोर फलंदाज पाहिला सागर इन ऍक्शन मध्ये. येणारे 2 बॉल 16 धाब्यांची गरज. मॅच मध्ये पूर्णपणे पकड ही निर्माण केली चिपले टीमला. फाईट देखील भरपूर चांगली नेरेपाडा संघ करत असताना मॅच मध्ये. चला स्पीडअप करा जास्त वेळ खर्च करू नका. लक्ष असू द्या चिपले संघ. येणारे 2 बॉल ना गरज मॅच मध्ये 16 धाब्यांची. हा षटक निर्णय फेकला अक्षय मात्रेना. प्रार करण्याचा प्रयत्न पाठन चेंडूचा संपर्क झाला नाही. सरळ एस्टेच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि हा आला डॉट चेंडू. आता 1 बॉल 16 असं समीकरण मैदानाच्या हातामध्ये आणि सध्या विजयाच्या दिशेनं घोडदौड करत असताना सध्या नेरेपाडा नक्कीच माफ करा चिपले संघ आपण पाहतोय. अंतिम बॉल सामना जिंकला. अभिनंदन टीम चिपला 11 चिपले.